नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ सिक्युरिटी गार्ड बोर्ड यांच्या अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रत्येक जिल्हा न्याय या अंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाची भरती प्रक्रिया जाहिरात आली असून अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी उमेदवार जे आहेत नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांकरता जे उमेदवार असतील त्या जिल्ह्याचे रहिवासी ते उमेदवार सुरक्षा रक्षक या मंडळ या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आता बाकी जिल्ह्यांसाठीच्या जाहिराती कधीपर्यंत येणार आहेत, अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरक्षा रक्षक मंडळ भरती प्रक्रिया सिक्युरिटी गार्ड बोर्ड भरती 2026 ही 12वी पास उमेदवारांसाठी आहे आणि यात कोणतीही लेखी परीक्षा नसून फक्त मुलाखतसुद्धा नसणार आहे. फक्त ग्राउंड मैदानी चाचणीच्या आधारावर इव्हेंटवर उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे आणि निवड झाल्यास पगार जो आहे सुरुवातीला 22,000 प्रतिमाह हा मिळणार आहे. त्याचबरोबर खाकी वर्दीसुद्धा त्या उमेदवारांना जे निवड होईल त्या उमेदवारांना पुरवली जाईल आणि ड्युटी जी आहे उमेदवारांच्या जिल्ह्यातच राहील. त्याचबरोबर 8 तासाची ही शिफ्ट असून सरकारी, निमसरकारी कार्यालये, महानगरपालिका, ते धरणी असतील, पाटबंधारे प्रकल्प इत्यादी ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम जे आहे या सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती अंतर्गत केलं जाणार आहे आणि त्यासाठी ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय राबवली जात असून सध्या नागपूर जिल्ह्यासाठीची ही जाहिरात आले. बाकी जिल्ह्यांसाठी जाहिरात कधीपर्यंत येणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जाहिराती येतील, सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी मुख्य जी महत्त्वाची माहिती आहे पात्रता, त्याचबरोबर मैदानी चाचणी कशी होते ही जाणून घेऊयात. तर पात्रता जी आहे सगळ्या उमेदवारांसाठी 12वी पास असणं आवश्यक आहे, पुरुष आणि महिलांसाठी. भरती प्रक्रिया फक्त ग्राउंड टेस्टवर, मैदानी चाचणीवर आधारित असणार आहे. पगार जो आहे 22,000 प्रतिमाह इतका पगार असेल. ड्युटी स्थानिक जिल्ह्यामध्ये तुमच्याच रहिवाशी ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्याच जिल्ह्यामध्ये 8 तासाची शिफ्ट असेल. मुख्य म्हणजे सगळ्या जिल्ह्यांतर्गत ही भरती येणार असत. वर्दी जी आहे खाकी वर्दी ही मोफत दिली जाते. आता नागपूर जिल्ह्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज 29 एप्रिल 2026 पासून सुरू झालेत. 28 मे 2026 ही शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाईट मी या ठिकाणी ओपन केलेली आहे. याद्वारे सध्या रजिस्ट्रेशन सुरू असून ऑनलाईन अर्ज हा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक दिले ते चेक करू शकता. सध्या नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांसाठी 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय पूल तयार होत आहे आणि इतर सर्व जिल्ह्यांची भरती हे लवकरच येईल. शेवटची भरती जी आहे सगळ्या जिल्ह्यांसाठी 2020 मध्ये झाली होती. त्या कारणामुळे मेगा भरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300-300, 200-300 जागा असतील आणि या अंतर्गत जवळजवळ 10 ते 12,000 जागांसाठीची ही भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे. याच कारणामुळे ही मेगा भरती असणार आहे. जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर पात्रतामध्ये शारीरिक पात्रता सगळ्यात महत्त्वाची आहे. तर यासाठी पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर, वजन 50 किलोपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. महिलांसाठी उंची 158 सेंटीमीटर, वजन 45 किलोपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. असे उमेदवार अर्ज करू शकतात. यानंतरनं जर पाहिलं तर ग्राउंड इव्हेंट जे आहेत यामध्ये एकूण 100 गुणांसाठी मेरिट लिस्ट यादी जी आहे या आधारावर तयार होईल. यामध्ये 1600 मीटर रनिंग जे आहे 5 मिनिटं 10 सेकंदामध्ये पूर्ण केली तर संपूर्ण 40 गुण जे आहे टोटल दिले जातील. त्याच्यानंतरनं कमीत कमी सगळ्यात कमी एकूण 10 गुण असे असतील 7 ते 7.5 मिनिटामध्ये पूर्ण केल्यानंतरनं. त्याच्यानंतरनं पुढची इव्हेंट आहे यामध्ये 100 मीटर रनिंग ही सुद्धा 11 मिनिटं 50 सेकंदामध्ये पूर्ण केली तर संपूर्ण 30 गुण हे दिले जातात. त्याच्यानंतरनं गोळाफेक असतो. 8 मीटरपेक्षा जास्त गोळा फेकल्यास तुम्हाला एकूण 30 गुण जे आहे हे दिले जातात. ग्राउंड इव्हेंट्स आणि मी यामध्ये पाहिलं तर ग्राउंड इव्हेंट्समध्ये काय काय आहे, एकूण 100 गुणांसाठी हे ग्राउंड इव्हेंट्स असतात. मैदानी चाचण्या यामध्ये 800 मीटर रनिंग 2 मिनिटं आणि 50 सेकंदामध्ये पूर्ण केली 800 मीटर रनिंग तर एकूण 40 गुण जे आहे महिला उमेदवारांना दिले जातात.
त्याच्यानंतरनं 100 मीटर रनिंगमध्ये 14 सेकंद. त्याचबरोबर यामध्ये थोडंसं टायपिंग मिस्टेक राहिले, तर यामध्ये पूर्ण केली तर एकूण 30 गुण 100 मीटरसाठी दिले जातात. त्याच्यानंतरनं गोळाफेक जो आहे 6 मीटरपेक्षा जास्त गोळा असेल तर संपूर्ण 30 गुण आणि त्यापेक्षा कमी असेल तर कमी-कमी गुण अशा पद्धतीने असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे जर तांत्रिक शैक्षणिक पात्रता असेल तर त्या आधारावर तुम्हाला अजून बोनस गुणसुद्धा मिळतात. म्हणजे तांत्रिक प्रमाणपत्र जसे की MSCIT असेल तर 4 गुण दिले जातात. NCC-A सर्टिफिकेट असेल तर 2 गुण दिले जातात. NCC-B सर्टिफिकेट असेल तर 4 गुण दिले जातात. हे बोनस गुणसुद्धा तुम्हाला दिले जातात. त्याच्यानंतर NCC-C सर्टिफिकेट आहे यासाठी 6 गुण असतात. तयारी जी आहे आता कोणत्या जिल्ह्यांसाठी तर नागपूर जिल्ह्यासाठी आत्ता सध्या जाहिरात आलेली आहे आणि बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा याच 10 ते 15 दिवसांमध्ये एक-एक करून ज्या आहे जाहिराती येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार तुमच्या जिल्ह्यांसाठी तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यासाठी वाट पाहत असाल तर लवकरच या संदर्भातली अपडेट आपल्यापर्यंत प्राप्त होईल. तयारी आत्ताच सुरू ठेवा कारण 100% सगळ्या जिल्ह्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून सुरक्षारक्षक मंडळासाठी तुमच्या जिल्ह्याअंतर्गत सुद्धा 200 ते 300 जागांसाठीची ही जाहिरात येणार आहे. तुमच्यापर्यंत जाहिराती आल्यानंतर ना प्रत्येक जिल्हानिहाय पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यात अगोदर करणार आहोत. यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.